स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपला बसलेल्या मुलांसाठी क्षेत्रफळ, आयत, चौरस हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज स्वाध्याय 31.1 पूर्ण सोडवून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन ही दाबा। तर मग बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे। तर आता या ठिकाणी बघा, एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेमी व 8 सेमी आहे, तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असं आपल्याला विचारलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे आपल्याला देताना काय दिलेलं आहे, आयताची लांबी रुंदी दिलेली आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर काय सांगितलेले बघा, आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा। म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, तर चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आहे, बरोबर आहे। आता या ठिकाणी बघा, आयताची परिमिती बरोबर काय आहे आपली, तर चौरसाची परिमिती आहे। आता आयताची परिमिती म्हणजे काय असतं, तर दोन कंसात लांबी अधिक रुंदी, बरोबर आहे। आता हे परिमिती या प्रकरणात आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे, तेही एकदा बघून घ्या। 12 आणि 8 किती झाले, 20, म्हणजेच आयताची आणि चौरसाची परिमिती ही किती झालेली आहे आपली, तर 40 इतकी आलेली आहे। ठीक आहे, आता त्याच्यावरून जर चौरसाची परिमिती बरोबर काय असतं, तर 4 गुणिले बाजू असतं, बरोबर आहे। आता एक बाजू आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणून आपण काय करणार, बाजू बरोबर 40 भागिले 4 केले, 4 एके 4, 4 शून्य 0, म्हणजे एक बाजू किती आली आपली, 10 आली। ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचंय, चौरसाचे क्षेत्रफळ काय असणार आहे, बाजूंचा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 किंवा बाजू गुणिले बाजू, म्हणजेच किती आले आपले 100 आलेलं आहे। ठीक आहे, म्हणजेच आता देताना सेमी मध्ये दिलं होतं आपल्याला, म्हणजेच उत्तर हे काय असणार आहे, 100 चौ सेमी इतका असणार आहे। ठीक आहे का बघा पर्याय, यामध्ये पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे। जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे, पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा, एका आयताचे क्षेत्रफळ 1200 चौ सेमी असून काय दिलेलं आहे, 1200 दिलेलं आहे। ठीक आहे, रुंदी किती दिलेली आहे आपल्याला, 20 दिलेली आहे, तर आयताची परिमिती किती असेल आपल्याला असं विचारलेलं आहे। मग त्यासाठी आपल्याला लांबी काढून घ्यावी लागेल, बरोबर आहे। मग लांबी बरोबर काय असणार आहे, हे 20 गुणाकारात आहेत, ते इकडे गेल्यानंतर काय होतील, भागाकारात जातील, शून्याला शून्य गेले, बेसख 12, बे शून्य शून्य आले। ठीक आहे, आता आपण काय करू शकतो, परिमिती काढू शकतो। परिमितीचं सूत्र काय आहे, दोन कंसात लांबी किती आहे 60 अधिक रुंदी किती आहे 20, बरोबर, म्हणून दोन कंसात 60 आणि हे 2, 6 आणि 2 8 आणि हे 0, म्हणजे 80 झाले, बरोबर। म्हणजे तिथं काय असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं, 8 दोन्ही 16 आणि 1 0, म्हणजे किती आले बघा, 160 सेमी इतकी काय असणार आहे, त्याची परिमिती असणार आहे। एककावरती लक्ष ठेवा, म्हणजेच काय आलं बघा, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे। आता पुढचा प्रश्न बघतोय बघा, तिसरा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा, इथं 6 सेमी रुंद असलेल्या आयताची परिमिती 34 दिलेली आहे। आता रुंदी दिलेली आहे, दोन कंसात रुंदी किती आहे 6 आहे, त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा असं सांगितलेलं आहे। म्हणजे आधी आपल्याला काय करून घ्यायला लागेल, लांबी काढून घ्यावी लागेल। ठीक आहे, आता हे दोन गुणाकारात होते, इकडे गेल्यानंतर भागाकारात गेले, बरोबर आहे, बरोबर 6 अधिक लांबी, एल म्हणजेच काय आपलं लांबी। आता इथं बघा, बे के बे, बेसती 14 म्हणजे 17 आले, हे अधिक 6 होते, इकडे गेल्यानंतर वजा 6 झाले आणि लांबी किती असणार आहे आपली बघा, इथं 17तनं 6 गेले, 11 आली। ओके, आता पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या, म्हणजे जर लांबीची दुप्पट केली तर या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला, चौरसाची बाजू मिळणार आहे, ती किती आहे 22 आहे। ठीक आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढायचं झालं तर किती करणार आहे आपले, 22 गुणिले 22 करणार आहे। ठीक आहे, 22 चा वर्ग हा किती असणार आहे आपला, तर 484 असणार आहे। क्षेत्रफळ आहे त्यामुळे ते येणार आहे आपले चौ सेमी असणार आहे। ठीक आहे का बघा पर्यायामध्ये, तर दुसरा पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे, पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायलाही विसरू नका।
चौथा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी आपल्याला, तर 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काय करू शकतो, दोन पद्धतीनं काढू शकतो. पहिली पद्धत काय आहे बघा, तर आता इथं 20 सेमी पूर्ण आहे, म्हणजे इथून इथपर्यंतची लांबी किती असणार आहे, 10 असणार आहे, बरोबर आहे. आणि इथून इथपर्यंतची किती असणार आहे, 10. म्हणजेच काय झालं बघा, क्षेत्रफळ एका भागाचे क्षेत्रफळ काढायचे झाले तर इथे किती झाले आपले, तर 10 गुणिले 10 म्हणजेच किती झाले, 100 झाले, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं ह्याच्या निम्मे आहेत, बरोबर आहे. म्हणजे हाफ भागाचे क्षेत्रफळ किती जाणार आहे, 100च्या निम्मे म्हणजे किती झाले, 50. म्हणजे इथं डायरेक्ट आपण काय करू शकतो, 150 करू शकतो. ठीक आहे. अजून दुसऱ्या पद्धतीनं करायचं झालं तर या ठिकाणी बघा, जर आपण असे पार्ट केले, ठीक आहे, तर एका चौकोनाचे किती भाग झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 भाग झाले. ठीक आहे. त्यातले एकूण भागातले किती भाग आपले रेखांकित आहेत, 1 2 3 भाग आहेत. ठीक आहे. आता बाजू किती आहे आपली, 20 आहे. ठीक आहे. क्षेत्रफळ काढायचं झालं तर 20 गुणिले 20 म्हणजेच किती झाले आपले, तर 400 इतकं क्षेत्रफळ या चौकोनाचे आलेले आहे. आता भाग घालवला तर इथं बघा 8 पंचे 40, 8 0 0 आले, 5 त्रिक 15 आणि 1 0 म्हणजे 150 चौसेमी इतका आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. आता जाऊया आपण पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न बघा, 4 सेमी बाजू असलेल्या चौरस आणि लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळातील फरक किती. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे, आयताचे क्षेत्रफळ काढायचे आणि त्यांची काय करायची, वजाबाकी करायची आहे. आणि हा प्रश्न तुम्ही होमवर्क साठी घेणार आहात आणि त्याचं उत्तर काय येईल ते मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. जाऊया आता पुढच्या म्हणजे 6व्या प्रश्नाकडे. आता 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, 8 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ हे 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौमीने जास्त आहे, तर त्या आयताकृती जागेची लांबी किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे, तर आता आयताचे क्षेत्रफळ हे काय आहे, बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ अधिक 15 दिलेले आपल्याला, बरोबर आहे. आता आयताचे क्षेत्रफळ काय असते, लांबी गुणिले रुंदी असते. ठीक आहे. आणि चौरसाचे क्षेत्रफळ हे काय असते, तर बाजू गुणिले बाजू अधिक 15 असते, बरोबर आहे. आता लांबी दिलेली एक आपल्याला नाही म्हणून ती तशीच ठेवली, गुणिले रुंदी किती आहे आपली 8, बरोबर, बाजूंचा वर्ग म्हणजे इथं काय असणार आहे, 9चा वर्ग अधिक 15 येणार आहे, बरोबर आहे. आता काय करायला लागेल बघा, तर 8 गुणिले यल बरोबर 9चा वर्ग किती आला, 81 अधिक 15, 5 आणि 1 6, 8 आणि 1 9, 96 आले. हे यल तसेच राहतील म्हणजे लांबी तशीच राहील आणि 8 हे काय होईल, भागाकारात येईल. 8 एके 8 आणि 8 दोन्ही 16 म्हणजेच लांबी ही काय असणार आहे, तर 12 सेमी इतकी असणार आहे. सेमी नाही, मीटर मध्ये आपल्याला दिलेला आहे त्यामुळे मीटर येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा आहे का पर्याय, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे, बरोबर आहे. आता 7वा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा आपल्याला, तर शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत, आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाने आणखी किती चौरस बसतील असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा खालचा जो चौरस आहे तो आपल्याला मापायचा नाहीये. या ठिकाणी बघा 1 2 3 आणि 4 जे आडवे चौरस आहेत ते किती आहेत आपले, 4 आहेत. ठीक आहे. आता उभे म्हणजे असे जे लाईन मारल्या तर इथं बघा परत एकदा हा ब्लॉक सोडून द्यायचा आहे, कारण हा चौकट काय होतो, इथं यामध्ये इकडची एक लाईन आणि इकडची एक लाईन पूर्ण होते त्यामुळे ती लाईन सोडून द्यायची आहे. ठीक आहे. पुढे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे गुणिले किती केले, 7 केले. 7 चौक किती झाले आपले, 28 म्हणजेच काय आले, आयताचे क्षेत्रफळ आले. आणि अशाच प्रकारे 28 चौरस या ठिकाणी काय होणार आहेत, बसणार आहेत. म्हणजेच काय झालं बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे. 8वा प्रश्न बघतोय, बाजू 15 सेमी असलेल्या एका चौरसाकृती कापडाच्या तुकड्यातून 2 सेमी बाजू असलेला एक चौरस कापला तर मूळ चौरसाकृती तुकडा व शिल्लक राहिलेला तुकडा यांच्यातील क्षेत्रफळातील फरक काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता मूळ जे चौरस आहे त्याचे क्षेत्रफळ हे काय असणार आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी 15 गुणिले 15 झाले, बरोबर आहे. म्हणजेच किती झाले बघा, इथं 225 झाले.
आणि जो नवीन आहे त्याचे क्षेत्रफळ काढले तर या ठिकाणी किती आहे, 2 सेमी बाजू असलेल्या काढल्या, म्हणजे इथे किती आले, 2 गुणिले 2 आले, म्हणजेच किती आले बघा, तर 4 आले. ठीक आहे, म्हणजेच आता शिल्लक राहिलेला जो असणार आहे, म्हणजेच ते काय करणार आहे आपण, शिल्लक राहिलेले जे क्षेत्रफळ असणार आहे ते म्हणजेच काय झाले आपले, तर या दोघांची आपल्याला करावी लागेल वजाबाकी. इथं आले 1, इथं आले 2 आणि इथं आले 2, बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, या दोघांच्यातील फरक विचारलेला आहे, म्हणजे मूळ जो रुमाल आहे त्याचे आणि तो तुकडा नवीन तुकडा जो आहे ते कापून शिल्लक राहिलेले जे तुकड्याचे क्षेत्रफळ किती आलेले आहे त्या दोघांच्यातील फरक काढायचा आहे. म्हणजे दोघांच्यातली वजाबाकी केली तर 225 वजा 221 केलं तर या ठिकाणी किती राहणार आहे, तर 4 चौसेमी राहणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. आता 9वा प्रश्न बघूया. एका आयताची परिमिती 60 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 200 चौसेमी आहे, तर त्याची लांबी व रुंदी सेमी मध्ये पुढीलपैकी कोणती असेल असे विचारलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा परिमिती बरोबर किती दिलेलं आहे, 60 दिलेलं आहे, बरोबर आहे. सूत्र काय असतं, तर 2 कंसात काय असतं, तर लांबी अधिक रुंदी असतं, बरोबर. आता एक काम करू, हे 2 इकडे भागाकारात गेलं तर किती येणार आहे, बेत्रिक 6 बे 0 म्हणजे लांबी अधिक रुंदी ही काय असणार आहे आपली, तर 30 इतकी येणार आहे. ठीक आहे, आता बघूया, जर क्षेत्रफळाचं सूत्र वापरलं तर लांबी गुणिले रुंदी असतं आणि ते किती दिलेलं आहे आपल्याला, 200 दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला लांबी अधिक रुंदीची बेरीज करू त्यावेळेला आपल्याला उत्तर किती यायला पाहिजे, 30 यायला पाहिजे, आणि गुणिले करू त्यावेळेला उत्तर किती यायला पाहिजे, 200 यायला पाहिजे. असा कोणता पर्याय यामध्ये ज्यांचा गुणाकार 200 येतो, तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय, काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर 12 मीटर रुंदी असलेल्या एका आयताचे क्षेत्रफळ 204 चौसेमी आहे, त्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे 144 चौसेमी क्षेत्रफळाचा चौरस मिळेल आपल्याला, असं विचारलेलं आहे. ठीक आहे, आता इथं आपल्याला रुंदी दिलेली आहे, रुंदी किती दिलेली आहे बघा, 12 दिलेली आहे, बरोबर आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, तर लांबी गुणिले रुंदी, रुंदी 12 आहे, क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, 204 दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजेच आता इथं बघा यल बरोबर 204 भागिले 12 आले, 12 भाग घालवला, 12 एक्के 12 झाले. ठीक आहे, 20 मधनं 12 गेले, किती राहिले आता इथं, तर 8 राहिले, बरोबर आहे. 12 साती 84 म्हणजे यल बरोबर किती आले आपले, 17 आले. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितलेले बघा, त्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे 144 चौसेमी क्षेत्रफळाच्या चौरस मिळेल असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, मग आता इथं कितीने लांबी कमी करावी लागणार आहे बघा, इथं 17 आहे, रुंदी किती आहे 12, चौरसाचे क्षेत्रफळ काढताना काय करतो, बाजूंचा वर्ग करतो, म्हणजे 12 जर आणायचं असेल तर 17तनं किती वजा करावे लागतील आपल्याला, 5 वजा करावे लागणार आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. उद्या भेटूया स्वाध्याय 31.2 घेऊन. तोवर डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेले जे व्हिडिओज आहेत ते पाहत रहा. धन्यवाद.